भूमिकन्या रे। स्वतःच्या हाताने गणपतीची मूर्ती बनवून आमच्या घरी घेऊन यावीस असं मला वाटतंय। औंदा समज आधीच्या रीतीप्रमाणे होणार आहे। आधीच्या रीतीप्रमाणे म्हणजे? बळीच्या हातून शेतातल्या मातीपासून बनवलेली गणपतीची मूर्ती आपल्या घरी येणार आहे। शेतीच्या मातीमधून गणपती बाप्पा? हा, अरे शेतकऱ्याच्या कष्टानं ही माती पवित्र बनलेली असती आणि ह्या मातीतून गणपती बाप्पाची मूर्ती करणं चांगलं असतं म्हणतात। बाबा, अहो तुमची तब्येत बरी नाही ना, मग हे काय चाललंय? अगं नाही ग, थोडं बरं वाटतंय। जावई बापूंच्या आजोबांची इच्छा पूर्ण होतीये, हे माझ्यासाठी महत्वाचं आहे बघ। हा, पण तुम्हाला जमल ना? अगं जमल ग, न जमायला काय झालंय, आणि देवाचं काम आहे, देवच देईल मला शक्ती बघ। हा बर, मग चला मी पण मदत करते। ये की ये बस। आत्या, तुला पण गणपती बाप्पाची मूर्ती बनवता येते? हो, फक्त मलाच नाही येत। मग तू उंदीर मामा बनव। हा, मला उंदीर मामा जमेल। नंतर तुला मातीचा गोळा बनवून देते, तुझं तू बनवत बस। हा, लक्ष्मी, बाप्पाचं काम लय मनापासून करायला लागलीस रे। आता शेतकऱ्यांचा राजा घोरपड्यांच्या घरात बसणार आहे म्हणलं, रुबाबदार नका कधी सांग। पर लक्ष्मी, अगं मी काय म्हणतो, आता जवळपास होतच आलंय। हा, तुला सजावटीची तयारी करायची असेल ना, जा तू सजावट कर जा। चाल, ठीक यो। काय झालं? कसला एवढा विचार करताय? काय करायचं तेच कळत नाहीये आणि कुठून करायचं। आधी ना छान सजावट व्हायची, पण आता काय करायचं आणि कुठून सुरुवात करायची ते कळत नाहीये। अहो मग आपण मिळून करू की? मला सांग कसं कसं आणि काय काय करायचंय ते। अगं तेच कळत नाहीये। अहो आई,
बाबांच्या हातून गणपती बसवला जायचा तेव्हा काय काय करायचे? हा, मग तसंच आता पण करू. मामांजी होते ना तेव्हा तेव्हा ना घरात भजनं व्हायची, भजनी मंडळ यायचं. हा, म्हणजे आपल्याला पहिले भजनी मंडळाला सांगायला पाहिजे. आणि तुझे बाबा ना आपल्याच घरी असायचे. आरतीचा पहिला मान त्यांचा असायचा. भारीच की, काळजी नका करू, यावर्षी पण बाबा थांबते. हा, आणि इथे ना सजावट केली जायची गणपतीची. ह्या इथे भजनी मंडळांना बसायला जागा असायची. आरती झाली की मग प्रसाद वाटला जायचा आणि सगळ्यांना जेवण असायचं. आई, यावर्षी पण आपला गणपती एकदम थाटामाटात साजरा करू. हो, पण सुरुवात कुठून करायची आहे? आपण आधी ना सजावट करायला घेऊ काय? चालेल, तुमच्या मदतीला सुभानराव आणि गच्चांना बोलवते. हा, त्यांची मदत होईल तुम्हाला. नयन, सुभानरावांना बोलव. आई, मला बाकी काही काम सांग. मी नाही बोलवणार त्यांना. का रुसला की काय त्यांच्यावर? राहू दे, मीच बोलवते. जावई बापू, गच्चा, जरा बाहेर या. बोला की सासूबाई. जावई बापू, गच्च, तारकाने सांगितलं यावेळेस गणपती उत्सव एकदम जोरदार साजरा करायचा. त्यामुळे या मुलींना मदत करायची जबाबदारी तुमची. त्यांना काय हवं नको ते तुम्ही पहा. वय हे गच्च, ते लाईटीच्या माळा, हा फुलांच्या माळा आणि ते टेबल वेबलचं ते आपण बघून घेऊ. आलोच, 0 मिनिटात काम झालं म्हणून समजा. येतोच. चल रे. काय म्हणते? वाटल तेवढी तयारी कर ग, पर होणार तेच जे मी ठरवलं आहे. मला वाटलं खेळ फिसकटल, पण नाही, चांगली जमली मूर्ती. अगं मनापासून केलेली मूर्ती आहे. ते काय कोणी सांगितलं म्हणून बळजबरीनं थोडीच केली आहे. आणि कुठलं बी काम मनापासून केलं की नाही हे चांगलं होतच. खरंय. वा वा बाबा, चांगली मूर्ती आणली की. अरे आणली नाही, तारा का आल्या होत्या. त्या म्हणल्या घोरपड्यांच्या घरी यंदा तुझ्या बाबाच्या हातचीच गणपतीची मूर्ती बसवणार, म्हणून यांनी स्वतः केलीये. होय का? हा, वा बाबा, छान जमली. मग घोरपड्यांच्या घरात अगदी शोभून दिसेल काय. अरे तू बी घे शिकून. माझ्या माघारी नाही तरी तुलाच करायची मूर्ती. नाही नाही, मला काय असलं जमणार नाही. अरे का नाही जमणार? असं आधीच म्हणलं की मला जमणार नाही तर कसं जमल बरं? आधीच बाबा आजोबा, हे बघा मी काय बनवलंय. काय रे? अहो ओळखा की. मला वाटतंय यो ससा आहे. ससा? नाही. काय पण काय तुम्ही बोलताय? तसा थोडी आहे तो. मला वाटतंय हा ना कोल्हा आहे, कोल्हा आहे ना. कोल्हा बी नाही. मग कासव आहे का? कासव पण नाही. नाही, कासव नाही ग. कासव कसा असले? यो पगळा आहे, पगळा. पगळा. बघा. बाबा आजोबा, बघा काय असा दिसतो का? नाही का? मग चिमणी आहे का? अरे यार, उंदीर मामा आहे तो. उंदीर मामा आहे होय. आम्हाला काय कळत ना काय. वा 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 वा. पण अक्षय कुमार
मस्त केलाय बर का उंदीर मामा. आता आपण बाप्पाच्या चरणी ठेवूया. तुझा उंदीर मामा. पण अक्षय कुमार, लय प्रयत्न केलेस बर का तू या मूर्तीसाठी. कळलं का महेंद्र? याला म्हणतात प्रयत्न. आणि मला वाटायला लागले माझ्या माघारी तूच माझी गादी चालवणार आहेस. कारण तू काय प्रयत्न सोडणार नाहीस, आहे का नाही अक्षय कुमार? बरं मी काय म्हणतो, आपली मूर्ती आता वाळायची. हा, वाऱ्यामध्ये जरा वाळ, आहे का नाही? ये महेंद्र, ये हात लाव. जरा सांभाळू ना. हा चला. गणपती बाप्पा. वाळवा. मस्त आरामात छान मूर्ती वाळवा. मामांजी तुम्ही मूर्ती बनवली तर भारीच, पण घोरपड्यांच्या घरी गणपती बसवायला ही मूर्ती तिथं पोचली तर पाहिजे. झालं. अजून काय करायचंय? अहो फुलाच्या माळा टाकायच्यात ना अजून. हा, ते काय होऊन जाईल 0 मिनिटात. बस. छान, एकदम मस्त. खूप छान वाटतंय. सगळे दमला असाल ना, आराम करा जरा आता. नाही आई, काय आराम बिराम नाही. अहो आताशी तू कुठं सुरू झाले, अजून देखावा बनवायचा बाकी. काय नाही. हो, अजून बाकीच आहे का? आई हे बघ, देखावा बनवावा लागणार आहे. हा ग, अजून देखावा करायचा? हो आई. अहो काही काळजी करू नका, संध्याकाळपर्यंत आपला देखावा तयार होतो का नाही बघा. लक्ष्मी, मला वाटतं तुम्ही दोघी विसरता की आज तुमचा निर्जळी उपवास आहे. कशाला एवढा त्रास करताय? असू द्या, काय बी देखावा तर होणारच. सगळ्यात भारी आपला देखावा असेल का नाही बघा. हा, करा करा की. आई तू नको काळजी करू, आम्ही करू सगळं. नको करू. मी काय म्हणते, त्या एवढं म्हणताय तर करू द्या की त्यांना. आई तू बाकीचं सगळं बघ, आम्ही काय आता किचन कडे येणार. बरं बाई. चांगली केली आहे सजावट. आता पुढं काय? डेकोरेशन आहे आणि देखावा सुद्धा. आम्ही दोघी मिळून देखावा पण बनवणार. तो देखावा वगैरे ठीक आहे, पर बळी ऐन वक्तावर मूर्ती घेऊन आला म्हणजे बरं आहे. नाही कसं आहे ना, इतक्या वर्ष प्रथा बंद होती आपली गणपतीची, तेव्हा बाबा इसरायचा. आपण इथं समजी तयारी करायचो आणि बळी मूर्तीच घेऊन यायचा नाही. म्हणजे लोक देखावा बघायचा सोडून वरपड्यांची फजितीच बघायचे. नाही होता रे का, असं काय बी नाही होणार. नक्की का? उगा मनात अंड खाऊ न ग. नाही नाही, मी बोलते बाबांशी. हा,
अशी नीट पसरवा. सगळं कसं खरं खरं आणि भारी वाटली पाहिजे. बाप्पाच्या मूर्ती पुढं माझ्या बाबांच्या मेहनतीला मान मिळावा ना, म्हणून ही थीम निवडली मी. एकदम खरं खरं वाटतंय ना? हो ना. अजून तर काहीच नाही. अजून तर लई खरं खरं आणि भारी वाटायचंय. अजून काय करायचं आपण त्याच्यात? काही करायचं नाहीये. आराम करायचंय. अगं तुम्ही विसरताय वाटतं दोघी, तुमचा निर्जळी उपवास आहे. कितीही मेहनत. अहो काही मेहनत बेहनत होत नाही आई. एवढंच असते काम आहे. दोघी मिळून कधी आज पुन्हा कळणार बी. नका काळजी कर. अगदी माझ्या हर्षवर्धन सारखी आहेस, मेहनती. माझा हर्षवर्धन पण ना असाच मेहनती आहे. एकदा का त्याने एखादी गोष्ट करायचं ठरवलं ना की तहान भूक सगळं विसरून त्या गोष्टीच्या मागे लागतो तो. त्याला सांगावं लागतं बाबा बास आता, पण ऐकत नाही कोणाचं तो. आता तरी कुठे ऐकतो तो? की ऐकतो वहिनी? नाही म्हणजे माझं ऐकत नाही. तुझं ऐकतो का? हा मग काय म्हणतो तुझा विठ्ठल? करमतं का ग त्याला तिकडे? नाही म्हणजे फोन वगैरे येत असेल ना? हा नाही काहीच नाही. कुठे आहेत काय आहेत काय माहित बी नाही. माझं बोलणं झालंय. ठीक आहे. बघितलं, तुम्हाला फोन करतात पण मला नाही करत. म्हणजे माझ्यावरतीच रुसले. वहिनी मला सांग, हे असं इथेच ठेव ना. असं नाही तिथे नाही. मी लावते, तुम्ही तुमचं काय. उठा उठा की. काय ग, झोपू दे की जरा. आता दुकान बंद करून आलोय. काय दिवसा डोळ्यात झोपताय तुम्ही? उठा. जाऊ दे ग, झोपू दे जरा, आराम करू दे. उठा तुम्ही. येता नाही तर तुमच्या तोंडावर पाणी होतं मी आणि उठवत. उठा लवकर. काय कटकट आहे ग. उठा तुम्ही. काय? अहो मामांजींनी बनवलेली गणपतीची मूर्ती ती काय बी करून आज आपल्याला रात्री लपवायची. काय? कशाला? बोला जरा. अगं पण का? कशासाठी? तुम्ही आता नसते प्रश्न नका विचारू. मी सांगते तेवढं ऐका. मी नाही येणार. तुझा काय करायचं ते कर. अहो ऐका तर. आपण जर गणपतीची मूर्ती लपवली ना तर तारक आपल्याला मोठा इनाम देणार आहे. काय? हळू हळू जरा बोंबलू नका लगेच. आणि डबल इनाम देणार आहेत आपल्याला. होय काय? आपल्याला दुसरं काय नाही करायचंय. फक्त आपल्याला आपल्या घरातली गणपतीची मूर्ती लपवायची. बाकी काय नाही. चालते की. जाऊ दे, बरं झालं गेले ते. का? अगं म्हणजे आता ते इथे असते ना तर जेवढं काम झालं ना ते पण झालं नसतं म्हणून. बाकी काही नाही. हळू. तारकांना कळलं ना जेवढं आहे तेवढं बी नाही करू द्यायचं. बळीच्या हातून शेतातल्या मातीपासून बनवलेली गणपतीची मूर्ती आपल्या घरी येणार आहे. पर बळी ऐन वक्तावर मूर्ती घेऊन आला म्हणजे बरं आहे.